Today we are going to get the trophy. Who are we? एक माणूस आहे ज्याचं एकच वेळ आहे, मरण्यापूर्वी भारताला फिफा वर्ल्ड कप मध्ये खेळताना पाहायचं. आणि त्या स्वप्नासाठी त्यांनी स्वतःवर 2 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं. नाव आहे रणजीत बजाज. जेव्हा सगळे म्हणत होते भारतात फुटबॉलचं काही होणार नाही, तेव्हा हा माणूस भारताचा फुटबॉल विश्वचषकाचा प्रवास लिहित होता. पैसा गेला, लोकांनी टीका केली, वेडं म्हणाले, पण त्याने एक गोष्ट कधी सोडली नाही, भारताच्या फुटबॉलवरचा विश्वास. त्याने मिनर्वा अकॅडमी उभारली. गावागावातून मुलं शोधली. त्यांना फक्त फुटबॉल शिकवायला नाही तर मोठी स्वप्न पाहायला शिकवली. एक दिवस भारतासाठी खेळायचं. युरोपमध्ये या मुलांना खेळण्यासाठी त्याने स्वतःवर 2 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं आणि मग इतिहास घडायला सुरुवात झाली. मिनर्वा अकॅडमीच्या मुलांनी लिव्हरपूलला 6-0 धूळ चालली. लोक म्हणाले हा तर योगायोग असेल, पण काल याच भारतीय पोरांनी ब्राझीललाही 1-0 पराभूत केला. हा योगायोग नाही, ही भारतीय फुटबॉलच्या नव्या युगाची चाहूल आहे मित्रांनो. ध्येयवेड्या माणसांना लोक वेडं म्हणतात जोपर्यंत ते इतिहास घडवत नाही. आणि हो, ज्या दिवशी भारत फिफा वर्ल्ड कप खेळ त्या दिवशी मैदानावर फक्त 11 खेळाडू नसतील, त्यांच्यासोबत एक ध्येयवेड माणसाचं अपूर्ण स्वप्नही धावत असेल. नाव लक्षात ठेवा, रणजीत बजाज. कारण काही माणसं इतिहास वाचत नाही, ती इतिहास घडवत असतात. जय हिंद.